अक्षय तृतीया म्हणजे कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही, म्हणून याला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. तर सूर्योदयाची जी तिथी मानण्याची आपली जी काही परंपरा आहे, त्यालाच आपण काय म्हणतो तर अक्षय तृतीया म्हणतो. अक्षय तृतीया या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष असे महत्त्व आहे. पण जर तुम्ही सोने नाही खरेदी करू शकला तर या दिवशी कवड्या, तसेच पिवळी मोहरी, त्यासोबतच मातीचा माठ हा पूजा केली जाते. प्रत्येक गावाची परंपरा ही वेगळी असते. काही ठिकाणी मातीचा माठ हा आणून त्या दिवशी नवीन आणून छोटा का होईना माठ आणून पूजा केली जाते आणि त्यात पाणी भरून ठेवलं जातं. या दिवशी जे काही आपले पूर्वज पित्र आहेत त्यांना आंब्याचा रस बनवून जेवू घातलं जातं. याच दिवशी खरं तर आंबा खाण्याला सुरुवात केली जाते. म्हणजे जे काही आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवून मग आपण आंब्याची खाण्याची सुरुवात करत असतो. अक्षय तृतीया हे आपल्या परंपरेनुसार 3.5 मुहूर्तापैकी एक हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला सण आहे. त्यामुळे याला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले की या तिथीस दान हवन क्षयाला जात नाही. म्हणजेच या तिथीला जर आपण दान हवन केलं तर ते खूप असे सत्कर्मी ठरते. तर यासोबतच या दिवशी गंगा स्नान करण्यालाही खूप असे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याच दिवशी विष्णूचा 6वा अवतार म्हणजेच परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जातात. अशी ही मान्यता आहे की वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचा माठ किंवा रांजण दान करायचा असतो. तसेच त्यांची पूजा करायची असते. म्हणजे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असतं. तसेच फळांचा राजा आंबा हा प्रामुख्याने अक्षय तृतीयापासून खाण्यास सुरुवात होते. तर अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण जर अखंड टिकून राहते तर अशी ही मान्यता आहे. तर त्यासोबतच अक्षय तृतीया या दिवशी अन्नपूर्णा देवी ही प्रकट झाली होती. त्याच दिवसापासून आपण अन्नपूर्णा मातेचीही पूजा करत असतो. म्हणजे आपल्या घरात धनधान्याची कमी पडू नये, धनधान्य भरभरून व्हावे यासाठी आपण अन्नपूर्णा मातेची नेहमी पूजा करत असतो. अक्षय तृतीया या दिवशी आपल्याला कुठलीही नवीन कार्याची सुरुवात करायला मुहूर्त पाहावा लागत नाही. म्हणून याला 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त शुभ मानला जातो. म्हणून याला विशेष अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्राप्त झालेले आहे. म्हणून या 3.5 मुहूर्तापैकी या अक्षय तृतीया या दिवशी घरातील महिलांनी जी काही आपल्या घरात जर कवड्या नसतील तर त्या कवड्या आणून त्या हळदीने किंवा केशराच्या दुधाने मिक्स करून त्या पिवळ्या करून त्यांची पूजा करावी. त्यासोबतच नवीन छोटासा का होईना माठ आणून त्याची पूजा करावी.